5 षटकार लगावले, त्यासाठी 1500 रुपये आले होते अनिल पवार यांच्याकडून. तसेच नेताजी जाधव यांच्याकडून सुद्धा 900 रुपयाचं पारितोषिक आलंय, तर त्यांना पारितोषिक देताना पाहूया आपण. तसं मॅन ऑफ द मॅच सुद्धा असेल दीपक. मॅन ऑफ द मॅच सुद्धा घ्यायची आहे. अनिल पवार तुमच्या हस्तेच मॅन ऑफ द मॅच द्यायचे दीपक साठी. पण 1 मिनिट, चला सामन्याला सुरुवात करूया. पुण्याच्या सामन्याकडे वळूया. मानगावचा गोड आवाज संजय शिंदे सर यांचा आवाज आता आपण ऐकूयात. थँक्यू. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे 2 संघ. एका साईडला आपला पाहा मिळतो तो म्हणजे खातगुण संघ, एका साईडला पाहा मिळतो तो म्हणजे डिंगडॉंग अहिरे संघ. समाजाला एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2. पहिला बॉल, वा प्रयत्न चांगले राहिले होते, स्वतःला झोकून दिलं होतं, कॅच पकडायची होती, परंतु कॅच तिथे ड्रॉप होताना बाहेर मिळाली. आणि आपण पाहतोय ते म्हणजे सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती इथे आपल्याला पाहा मिळाली. स्टार्टिंग एंडला बॅटर आपल्याला पाहा मिळतील. यस 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी विनंती असणार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित या. डिंगडॉंग आहिरे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यस आणि मिकी व्यासपीठावरती उपस्थित झालेत मान्यवरांचं देखील स्वागत करण्यासाठी, आणि त्यांच्या मदतून स्वागत देखील झालंय. चांगली दमदार कामगिरी राहिली त्यांच्या मदतून सकाळच्या सत्रामध्ये. कोलट टप्प्याचा बॉल आपला पाहायला मिळतोय. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये. अगदी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळाचे अध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर आलेले मान्यवर. यस आणि मिकीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय विनोद बबन चव्हाण साहेब उद्योजक पुणे यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत. या षटकातील पुढचा बॉल, हो हो खोलवर टप्प्याचा वेगवान जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल. 4 धावांसाठी हा दमदार स्ट्रोक, चौकार. क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीमची धावसंख्या दबावावरती पाहायला मिळते, ती म्हणजे वेगानं पुढे चालली आता 6 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत आहे. इथून पुढे तुम्हाला फायनलची मॅच खेळायची आहे. संध्याकाळच्या सत्राला थोड्याच वेळात सुरुवात होईल. ही स्पर्धा आता हळूहळू आपल्याला शेवटाकडे जाता पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत, बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मानाचा करंडा कोणाच्या नावावरती जाईल. फुल टॉस बॉल पाहायला मिळाला, त्यावरती तितकंच टायमिंग नव्हतं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होणार पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये सिंगल जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या ही दबावावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 7 या आकड्यावरती 57 रन. 7 धावा या दबावावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे पहिलं प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच, सेमीफायनल क्रमांक 2. एका साईडला खातगुण, एका साईडला डिंगडॉंग अहिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने ग्लान्स केला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळते. अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बॅटिंग करणारा संघ डिंगडॉंग अहिरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिला संघ आपल्याला मिळालाय फायनल मध्ये जाणारा संघ तो म्हणजे मानगाव. हा संघ मैदानाच्या आतमध्ये फायनलची मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल, कोलट टप्प्याचा बॉल. याही वेळेला बॅटची कडा घेतली, बॉल अडवला गेलाय. दोन्ही बॅटर एका सेंड वरती खेळपट्टीच्या मधोमध सापडले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या दबावावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 9. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे पहिलं इथून पुढे आलंय संपुष्टात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 9 पाहतोय. या आपण त्या दरम्यानच्या काय छोटासा ड्रिंक्स ब्रेक कपड्यांना सॉरी डीजे ब्रेक घेऊयात आणि मिकी माऊस यांना
लँडला राहणारा मिकीला देखील लाजवेल असा डान्स मैदानाच्या आतमध्ये या आपल्या रत्नागिरीच्या मिकीने केलाय. कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळतीये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे राम. मैदानाच्या आतमध्ये राम चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. सेमीफायनल क्रमांकाची दुसरी मॅच फार महत्वाची असणार आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरात या मॅच कडे आहेत. दुसरा संघ कोणता असेल फायनलला जाणारा तेही पाहावं लागणार आहे. एक दमदार स्पर्धा. 51,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समाजाला एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि आज संपूर्ण बेलदार समाज एकत्रित आलाय. पुढचा बॉल. हो 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 वेगवान जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला. एजंट टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलेला फलंदाज आपण पाहिलं तो म्हणजे सूरज. अजय नव्याने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळलेला फटका. प्रॉपर टायमिंग. हो हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे आता पुढे वेगाने चालली आहे. 15 या आकड्यावरती अजय मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल वरती अगदी आक्रमकता पाहायला मिळाली. सीमारेषेच्या बाहेर पाठवला हा बॉल परंतु गोलंदाज आपण पाहतो ते म्हणजे राम. हे काही कमी नाहीयेत. कमबॅक करावं लागेल. ओहो या वेळेला आपण पाहतोय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचं होतं. त्याही वेळेला आपण वेगाचा वापर करून बॉल पाठीमागच्या दिशेने पाठवायचं होतं. त्याही वेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या इशाराने टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16ला आपण पाहतोय ती म्हणजे 1. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या पंचांची इथे मागणी घेतली जाते. व्हाईट बॉल आहे की नाही आता ते पडताळणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन आता इथून पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु कौतुक करावं लागणार ते संपूर्ण पवारवाडी या टीमचं ज्या पद्धतीने आपण आयोजन पाहतोय. भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. यस फेअर डिलिव्हरी. पंचा तुमचा डिसिजन कायम ठेवा. पंचा डिसिजन फायनल आहे आत्ताचा. वाईट बॉल आहे. येस इट इज व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 16 या आकड्यावरती एक रिव्ह्यू तिथे गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. षटकातील पुढचा बॉल. हो 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 टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा बॉल. अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे. 4 षटकांची ही आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे लढत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज ही कोणाच्या नावावरती राहील सायकल तेही आपल्याला पाहायचं आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आपण पाहतोय सिलिंग फॅन त्यांच्याकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजर आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर कट करायचं होतं थोडस लेट झालंय आणि काही वेळेला आपण पाहतोय ना जो टप्पा आणि त्याचबरोबर जो वेग या गोलंदाजाने धारण केलाय ना तो फार महत्वाचा आहे. फलंदाजाला बीट करणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. आणि आणखीन एक डॉट बॉल पहा या षटकामध्ये. एक षटकार जरूर आले परंतु त्याच्याही पलीकडे विचार केला तर 3 डॉट बॉल देखील आलेत आणि 1 विकेट ती मैदानाच्या बाहेर देखील गेली आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना राम चव्हाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल. कोलट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होता. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते.
सिंगल तिथे घेतली गेली आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे 17. या आकड्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 2चा खेळ. अद्यापर्यंत बॉल झाले ते म्हणजे 5. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये 4 षटकांची लढत खेळपट्टीवरती आपण पाहतोय ते म्हणजे अजय आणि त्याचबरोबर सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. एका साईडला संघ आपण पाहतोय म्हणजे कातगुण, एका साईडला पाहतोय म्हणजे डिंगडॉंग अहिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओहो याही वेळेला आपण पाहतोय वेगवान बॉल पहा मिळाला. डॉट बॉल षटक क्रमांक 2 आले संपुष्टात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा इथे खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे थांबली 17 एकरवरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ आता इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कालपासून सकाळच्या 17 पासून ही स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी महाबळेश्वर असेल, सातारा असेल, गुजरात असेल, इथून या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाले होते आणि त्याच वेळेला ओव्हर पिच बॉल आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार षटकार आलाय. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे आता वेगाने पुढे चालले 23 आकड्यावरती. अजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून तो षटकार आला. अजय मोहिते बॅटिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंतचा दुसरा षटकार आलाय. म्हणजे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजय यांच्या मदतून पाहायला मिळते. षटकाचे आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. याही वेळेला खुलवट टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट आपला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. खेळाडू वेगानं आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचं क्रिकेट चालू आहे जिथे षटकार चौकारी येतात, सिंगली येतात, डॉट बॉल येतात आणि त्याचबरोबर विकेट ही आपल्याला येताना पाहायला मिळाली. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही संघ अगदी ताकदवान मैदानाच्या आतमध्ये करतात खेळी. हो 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 पुढे आलेत. आक्रमण करायचं होतं, टायमिंग नाहीये. बॉल हवेमध्ये होता पहा. एकाही खेळाडूचा कॉल आपल्याला तितकासा पाहायला मिळाला नाही चांगला आणि त्या कारणाने तिथे कॅच ड्रॉप झाली. वॅकेंट एरियामध्ये बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि 2 धावा त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला डाऊन करताना पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही दापळकरती पाहायला मिळते म्हणजे 25 या आकड्यावरती. 26 धावा दापळकरती पाहायला मिळतात. 26 षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 3रा. पुढचा बॉल आई वेळ आपण पाहतोय पुढे आले होते. पायांचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन आपल्याला पुढे येऊन फटका खेळायचं होता परंतु त्याच वेळेला गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. फलंदाज ओळखलं कशा पद्धतीचे फलंदाज बॅटिंग करतोय. येस टीव्ही अंपायरची इथून पुढे आता मदत घेतली जाणार आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आपण इथे चेक करणार आहोत. इथे टीव्ही अंपायरची घेणार आहोत मदत. जिथे हा बॉल आता वाईट बॉल आहे की योग्य बॉल तेही आपण इथे पडताळणी करून योग्य तेवढं डिसिजन आता ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या युट्यूब वाहिनीची आपण घेणार आहोत मदत. डिसिजन अजूनही पेंडिंग असणार आहे. पाहूयात काय घडणार या बॉल वरती. एस पहा मिक्की बा अगदी सकाळच्या 17 पासून एंटरटेनमेंट करण्याचं काम करतात. त्याचबरोबर
पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना प्रोव्हाइड करताना पाहायला मिळतात. म्हणजे चांगल्या दर्जाचं काम राहिलंय आणि तितकंच सोपं नाहीये मित्रांनो. अगदी या भर दुपारच्या उन्हामध्ये येस इट इज फेअर डिलिव्हरी. म्हणजे अंपायरचा डिसिजन हा योग्य आहे, तो तसंच आपण तिथे ठेवणार आहोत. एक रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून पुढे गमावलाय, म्हणजे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आता इथून पुढे थांबली ती म्हणजे 26 आकड्यावरती. षटक क्रमांक 3, 4 बॉलचा खेळ झालाय. 5वा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, आक्रमण करायचं होतं, त्याही वेळेला टायमिंग नाहीये. वेळेला चांगल्या पद्धतीची कॅच तिथे कंप्लीट केली गेली आहे. आली विकेट. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागतोय धक्का. सूरज हे पुढील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. अजय बॅटिंग करतायत, 2 षटकार आलेत आणि त्यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर विजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बॅटिंग करणारा संघ आपण बाजूचे म्हणजे डिंगडॉंग अहिरे हा संघ. यस, मच्छिंद्रभाऊ मोहिते स्टेजवर यायचं आहे. स्टेज आहे, तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सुद्धा वेळ काढून आम्हाला भेट दिली. यस थँक्यू. हा बॉल हवेमध्ये आहे. याही बोईला आपण पाहतोय त्याच वेळेला नो मॅन्स लँड टेरिटरी मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे 2 धावा मला वाटतं इथून पुढे धावून काढल्या गेल्यात. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही पुढे जाईल. धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 28 आकड्यावरती. यस थँक्यू. तसेच बबलू जाधव सुद्धा कुठे असेल त्यांनी पोलंड मध्ये यायचं आहे. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. अक्षय साळुंके, त्वरित चालू करून घ्यायचं आहे. क्षेत्र अजून सुद्धा आपल्याला फायनल खेळवायचे आहे. थँक्यू. 18 बॉलचा खेळ इथून पुढे संपुष्टात येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 28 आकड्यावरती. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अजूनही इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगतीपथावरती येईल नवीन गोलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रतीक चव्हाण बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. शेवटचे 6 बॉल त्याला हाताळायचे. पहिल्या सत्राचा खेळ पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2. पहिला बॉल, बॅट फक्त आडवी केली आहे, स्विंग केलाय आणि बॉलला फेकून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईन. थँक्यू. दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे बॅटिंग करत असताना अजय याच्या बॅट मधून हा 3रा षटकार. विकेट गेल्यानंतर अजयने डावाला अगदी चांगल्या पद्धतीने आकार दिलाय. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय हाफ ट्राय होता, त्याही वेळेला आडव्या बॅटने केलेला फटका. हाय बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स या वेळेला स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. अनदर थँक्यू. टीमची धावसंख्या आता पकडते पाहायला मिळते ती म्हणजे आता पुढे चालली ती म्हणजे 38 आकड्यावरती. 38
38 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे चौथ्या पथावरती आहे. पहिल्या 2 बॉल वरती अगदी पुरेपूर वापर इथे केला गेलाय अजयने. 10 धावा बनवल्यात पहिल्या 2 बॉल वरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला आपण समोरच्या दिशेने खेळून काढताना पाहायला मिळतोय फटका. लॉंग ऑनचा खेळाडू आले, एक धाव घेतली आहे. आता मात्र थांबावं लागणार आहे. एका धावेवरती टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 39 आकड्यावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय मारुती साठी सायकल सन्माननीय उद्योजक कामगाव PS कंस्ट्रक्शनचे सचिन भाऊ जाधव यांच्या वतीनं आपल्याला ही सायकल प्रोव्हाइड केली गेली आहे. त्यांचा देखील खूप सारा आभार. आणि खेळाडूंच्याही नजर आता असणार त्या सायकलवरती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल, परंतु त्याच्या आधी सेमीफायनल आणि फायनलची मॅच फार महत्वाची आहे. अगदी अकूट टप्पाचा बॉल अर्ध्या पिच वरती बॉल पाहायला मिळाला आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 1 बाउंड 4 चौकार. आपण चेक करूयात. त्याचबरोबर जे गोलंदाज आणि फलंदाजांना ज्यांच्यामधून आपला सिलिंग फॅन मिळते ते उद्योजक जाधववाडी बबलू शेठ जाधव, त्यांचा देखील खूप सारा आभार असणार आहे. येस, इट इज नो बॉल. पंचांचा डिसिजन ऑन फील्ड इथे असणार आहे. म्हणजेच 5 धावा इथून पुढे जोडल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते 44 आकड्यावरती. 44 44 धावा. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार. ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. ही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा गुड टप्पाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येस, इट इज वाईट बॉल. आपण पाहतोय फर्स्ट फॉर दी ओव्हर. ती देखील आता इथून पुढे वॉर्निंग दिली जाणार आहे आणि वाईट बॉल आलाय म्हणजेच अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल आणि फ्री हिट पहा तो कंटिन्यू तुम्हाला असणारच आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 45 आकड्यावरती. 45. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने चपराक चालवली आहे. बॉलला फेकून दिले डीप स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिकेशन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दमदार हिट. धावसंख्या या षटकाराच्या मध्ये जाऊन पोहोचले ती म्हणजे 51 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झाला. अजून इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या षटकामध्ये काही धावा तितक्याशा आल्या नव्हत्या, थांबल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर मग अजय आणि त्याचबरोबर आपण पाहतो विजय मोहिते काय बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आत. हा वेळेला आपण पाहतोय बरेचसे शफल झाले होते. शफल होऊन खेळायचं होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला पाठवायचं होतं, परंतु बरेचसे सफल झाले होते. बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढे शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 14 पण पाहतोय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. पहिला 17चा खेळ. सेमीफायनल क्रमांक 2. टार्गेट सेट करणारा बॉल आपण पाहतोय आणि याही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. खेळाडू होतोय कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा एक धाव घेतलीये. दुहेरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल येईपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या मी तर म्हणेल इथे कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 आले संपुष्टात. म्हणजे पहिला 17चा खेळ इथून पुढे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या ही दाबळकोती पाहायला मिळते जाऊन पोहोचले वेगानं. ती म्हणजे 53 या आकड्यावरती. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची गरज. आणि त्याआधी आपण करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. जिथे पवारवाडीचा गोड आवाज विशालजी पवार यांना आपण इन्व्हाइट करूयात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू.
चला टार्गेट सेट आहे, आव्हान ठेवलंय तब्बल 54 धावसंख्येचं 54 धावसंख्येचं लक्ष्य, मोठं आव्हान आतापर्यंत 4 षटकामध्ये. आहिरे विरुद्ध कातगुणाची लढत आहे. दोन्ही संघ सातारा जिल्ह्यातील संघ असतील. डिंगडॉंग आहिरे विरुद्ध योद्धा खारगुण संघ. चला पुणे सामन्याकडे वळूया. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये टार्गेट मात्र सेट केले. आता 54 धावसंख्येचं पाठलाग करायचं 24 चेंडू मागे. तसं फलंदाजी करण्यासाठी आलाय विजय आणि अर्जुनची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. नक्की चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, रोखून ठेवावे लागणार आहे आयरे संघाने सुद्धा योद्धा खारगुण संघाला. सनी मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिलं षटक हाताळले सनी, एक नामांकित गोलंदाज आहे साताऱ्यातील. आयरे संघाकडे विलॉंग करतो. चांगली गोलंदाजी सातत्याची पाहिले आपण, बघितले. मेडन षटक त्याच्याही नावावर अद्याप भरपूर आहेत. तसेच एक विजय मोहिते सुद्धा एक मोठं नाव आहे सातारा जिल्ह्यातील. विजय मोहिते एक मोठं नाव आज यष्टी रक्षण करता दिसत आहे. स्ट्रायकर गोलंदाज नेहमी त्याला पण बघितलं गेलंय, पण काही कारणास्तव त्याला गोलंदाजी करता येत नाही. त्याच्यामुळे असतो यष्टी रक्षण आज लक्ष देतोय जास्त करून. पुणे सामन्याकडे उड्या, लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. चला सामन्याकडे उड्या. टार्गेट सेट. 54 धावसंख्येचं आव्हान आहे. अर्जुन म्हटलं स्ट्राईक बॉल दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. इथे मात्र आगळ्या वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न केला गेला. निर्धार चेंडूची शांतता केली जाते. यावेळेस रोखून ठेवला पूर्ण वेळ सनीने अर्जुन याला. एकाच विभागातील संघ आहेत, नक्कीच एक मॅच चांगले ओळखतात. कोणाचा खेळ कसा आहे प्रत्येकाला माहिती. तशा प्रकारे फलंदाजी करावी लागणार, तशीच गोलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. गुलनेस पाट चेंडू, मोठा स्ट्रोक. यावेळेस पॉइंटच्या दिशेने वरून मारला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. यस डीजे. यस थँक्यू डीजे. कव्हर पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू होता. पहिला चेंडू मागे चौकार जरूर लगावलाय. पहिल्या षटक पॉवर प्लेचा अद्याप चालू असताना मात्र क्षेत्र थोडा बदल करण्यात येतोय. पुणे अर्जुनच्या समोर कशा प्रकारे रणनीती असेल गोलंदाज सनी याची, नक्की चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. बिग हिट. चेंडू जातोय आउट ऑफ द सीमा रेषा पार, षटकार. यस डीजे. चांगली फटकेबाजी जाते. एक कव्हर पॉइंटच्या दिशेने मारा चेंडू. दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार ठोकतोय अर्जुन. नक्कीच चांगली फटकेबाजी केली जाते. पुन्हा गुलने स्पॉट चेंडू तिथे दिशेने याचं काम केलं. चेंडू फरार. चेंडू जाते सीमा रेषा पार, चौकार. खेळ अद्याप संपलेला आहे. त्याच्यामध्ये मात्र एक डॉट चेंडू, त्याचा चौकार, षटकार आणि चौकार. आता पुन्हा बघायला भेटेल का षटकार? नाही, त्यावेळेस सन्मानजनक चेंडू खेळला गेला. अर्जुनच्या माध्यमातून एकदा पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं जाते अर्जुनच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे ह्या षटकामध्ये धावसंख्या आले, कुठल्या प्रकारचा आता मोठा फटका लगावत नाही. विजयला मात्र स्ट्राईक मार्क आणलाय. विजयची कशा प्रकारे रणनीती असेल आता मात्र प्रेक्षकाच्या नजरा आणि योद्धा खारगुण संघाकडून भरपूर अपेक्षा असतील विजय कडून सुद्धा. 40+ असा खेळाडू आहे, अजून सुद्धा खेळामध्ये दाखल आहे. चांगली फटकाबाजी करतो. हार्ड हिटर म्हणून त्याला नेहमीच ओळखलं गेलं. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्र तैनात केलाय आणि त्याच्यानुसार एक धाव संख्येवर समाधान मानावं लागतं. या एक धाव संख्येने षटकची समाप्ती होते. एक षटक समाप्ती धाव संख्या तब्बल 16 आकड्यावर विदाउट लॉस. यस डीजे.
विजय मोहिते एक मोठं नाव. चांगले गोलंदाजी हाताळू लागणार विजयला सुद्धा. फ्लाइटेड चेंडू हाताळला गेला होता तिथे मात्र पुरेपूर फायदा. स्टेट ऑन द ग्राउंड, चौकार. यस, रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात लागलेली स्पर्धा आता मला दिसतोय साताऱ्यामध्ये लढत दिसून येते आपल्या दोन्ही संघ साताऱ्यातील असे. तिथे मध्ये खराब क्षेत्ररक्षण केलं जाते, झेल सुटला जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि रनआउटचा सुद्धा चान्स होता. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि या क्षेत्रानुसार 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. योद्धा खातगुण संघाकडून धाव संख्या पुढे सरकावते 22 आकडे. जर झेल पकडला असला विजयला नक्कीच तंबूत परतावं लागेल. झेल सुटला, रनआउटचा चान्स सुटलाय, कॅच सुटले, मॅच सुटले असंही बऱ्याच वेळा बघायला भेटलं. विजय सारखा गोलंदाज सुद्धा मैदान दाखल आहे. ब्लॉक होलचा चेंडू, वा हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण केलं जात. इथे मात्र एक खेळाडू तैनात असेल. आजच्या हाताने चेंडू जातो, इथे मात्र एकच धाव आणि समाधान मानावं लागतं. 1 धाव संख्येवर, या 1 धाव संख्येने धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं जातं. आता मात्र विजयकडून अर्जुन मात्र स्ट्राईक मागलाय. स्लो उरा चेंडू, त्याला मात्र ओळखलं, दिशा दिली, चेंडू सीमा रेषा पार, फरार, चौकार. त्या 27 आकडेवर नक्कीच चांगली फटकेबाजी अर्जुन कडून केली जाते. ब्लॉक होलचा चेंडू होता, मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न, तिथे मात्र सन्मानजनक खेळून काढतोय अर्जुन आणि 1 धाव संख्या पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. जिथे अर्जुनची खेळ आपण बघायला गेलो ना तर जिथे एक षटकार चौका लागून पुन्हा एकदा सन्मानजनक खेळून स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम करतोय. नक्कीच ह्याला म्हणतात क्रिकेट आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटला का ओळखलं जातं त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा आपल्या ह्या सामन्यामध्ये दिसून येईल. चांगली फलंदाजी जरूर झाली होती अहिरे डिंगडॉंग संघाकडून, तिथे मात्र चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. पुण्याने डान्सिंग डावडे विकेट खेळण्याचा प्रयत्न होता विजय यांचा, परंतु विजय समोर विजय थोडस महागडच ठरतोय गोलंदाजी करताना. आणि षटकची समाप्ती, पुन्हा 2 षटक समाप्त, धाव संख्या जाऊन विदाउट लॉस 29 आकडा. यस डीजे. षटक समाप्तीनंतर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित. अहिरे संघ, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, आज सुद्धा फायनल खेळवायचे आहे. आता होता सूरज येते गोलंदाजी करण्यासाठी. सूरजला चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. तर हा षटक कमबॅक करणारा असेल ना नक्कीच हा सामना पूर्ण विजयी होऊन देऊ शकतो अहिरे संघाला. क्षेत्ररक्षण बघू शकता, लॉंग ऑन लॉंग ऑफ लागलाय. तसं मिड विकेटला सुद्धा खेळाडू आहे, लॉंग लेगला खेळाडू लागलाय, फाईन लेगला खेळाडू दिसून येतोय. पॉइंटला 1 पॉइंटला खेळाडू काढलाय. नक्कीच चांगली रणरेटी असेल. पुन्हा कुठल्या प्रकारचा मोठा फटका तर मारू देणार नाहीत नक्कीच अहिरे डिंगडॉंग संघ योद्धा खातगुण संघासमोर. पहिला चेंडू दिशा ही चेंडू हाताळला जाते, वाईट चेंडू, 50चा इशारा येतोय. धाव संख्येमध्ये वाढ होते, धाव संख्या जाऊन बसते. आता मात्र 30 या आकड्यावरती 15च्या सरासरी चाललेली रन रेट आता मात्र दिसून येते आपल्याला. चांगली फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धाव, धाव संख्येने पुन्हा एकदा वाढ, धाव संख्येचा फलक पुढे सरकवून दिसत होते 31 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी जरूर करावी लागणार आहे, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे अहिरे संघाला सुद्धा. स्लो चेंडू, त्याला सुद्धा ओळखला, लॉंग ऑन दिशेला मारला चेंडू, एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का,
नाही तर स्ट्राईक रोटे चांगलं क्षेत्ररक्षण झाले. पुन्हा एकदा अजय कडून रोखून ठेवलं पूर्णपणे. योद्धा खातगुण संघाला विजय अजून सुद्धा मैदानात दाखल आहे. अर्जुन सारखा बलाढ्य फलंदाज मैदानामध्ये तैनात आहे. त्याचं विकेट घेणं गरजेचं असेल तर या सामन्यामध्ये तो चुरस निर्माण करायचे असेल तर नक्की सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. गोलंदाजी करण्यास सज्ज होते सूरज विरुद्ध अर्जुन. गोल्डन स्पॉट चेंडू त्याला फक्त डिशर यांचा काम करण्याचा प्रयत्न केला होता. अर्जुन प्रयत्न असफल होतो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धार चेंडू सादर केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज याच्याकडून चांगले गोलंदाजी चांगलं आयोजन नियोजन सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय. श्री गणेश क्लब मोरबा पारोडी यांच्याकडून चांगली गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू हे काय घडतंय गोलंदाजाकडून. नो चेंडू पंचांचा इशारा येतोय. जिथे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारता आला नाही. अर्जुनला चेंडू सोडून दिला. हा षटकार किंवा चौकार लगावू शकला असता कुठेही परंतु अर्जुन तशा कुठल्या प्रकारचं काम करत नाही. नो चेंडू होता. आता मला फ्री हिट असेल. या फ्री हिट चेंडू मग किती धाव संख्या उभारू शकतो अर्जुन. सुद्धा चांगले फलंदाजी झाले योद्धा खातगुण संघाकडून. अर्जुन याची तिथे षटकार चौकार लागल्यानंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करण्याचं सुद्धा काम करतोय अर्जुन. तोच मात्र फलंदाजी करतोय. आता फ्री हिट चेंडू आहे. टप्प्यात चेंडू त्याचा म्हटलं केला अटॅक आणि चेंडू जात आहे षटकार. 6 धावा डीजे. धाव सगळ्या धाव पोहोचते 39 या आकड्यावरती. पुन्हा फुलंगड्या चेंडू. वा काय स्ट्रोक खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. नक्की चौकार डीजे. अर्जुनच्या माध्यमातून फुल ऑंगडे चेंडू मोठा स्ट्रोक लागला. क्षेत्र तैनात असेल तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चेंडू फरार होतोय. मात्र क्षेत्र तैनात आहे. आता एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का तर 2 धावांवर समाधान म्हणावं. या 2 धावसंख्येमध्ये वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. तिथे दुसरं षटक मार्गस्थावर मोठी धावसंख्या. आता मला थोडेसेच आव्हान बाकी आहे. 54 धावांचं लक्ष आहे. अर्जुन मात्र ऑन अ फायर दिसून येतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बिग 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 षटकार. यस डीजे ठोक. अर्जुन मला 13 चेंडू 38 धावांवर खेळतोय. चांगली फटकेबाजी झाली अर्जुन कडून सुद्धा. यस प्रतिमा आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. अद्याप 1 षटकामध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. फुलंगड्या चेंडू यॉर्कर मध्ये चेंडू होता तिथे मात्र 1 धावसंख्या पूर्ण केल्याने 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. या सामन्यामध्ये अजून काहीच राहिलं नाही. जर अर्जुन मोठा स्ट्रोक लागला तर नक्कीच सामना लगेच विजयी होऊन फायनल मध्ये दाखल होऊ शकतो. योद्धा खातगुण संघ डिंग डॉंग आहिरे विरुद्ध संघासमोर. वाह काय फटका. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आणि नक्कीच पंचा इशारा. यस थर्ड अंपायर कॉल असेल पंचांचा.
यस विकेट आहे. यस क्रॅकेन 6 जातो ह्या चेंडूमध्ये. सामना विजयी होतोय. योद्धा खानगुर संघ फायनल मध्ये दाखल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल अर्जुन पवार, मॅन फ्रॉम योद्धा खानगुर संघाचा. यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच किताब घेऊन जायचंय त्वरित.